आमचं नाव घेत असला तरी तुझ्या निमित्ताने का होईना पण तो आम्हालाही गुरुच मानतो. तो अथांग नदीतलं पाणी पिऊ शकत नाही म्हणून तो विहिरीतलं पाणी पितोय. गोपाळा जशी नदी महत्वाची आहे तशीच विहीर महत्वाची आणि त्याहून महत्वाचं आहे ते पाणी पिणं. अरे ज्याची तहान विहिरीच्या पाण्याने भागली आहे त्याला नदीचा अप्रूप काय असणार. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला गुरुतत्व कळलं. स्वामी मला क्षमा करा, माझी चूक झाली. मी तुम्हा दोघांमध्ये भेद करत होतो. आता मला माझी चूक कळाली आहे. मूळ एकच आहे, तत्व एकच आहे, पण मी अंध होतो. बाळा जा दोन्ही मडकी घेऊन ये. जशी आज्ञा स्वामी. कंदील दे. हो. काय ना बाळा, या जो मासा ना त्याला असं वाटतंय की त्याला आजवर या छोट्या मडक्यातल्या पाण्याने जिवंत ठेवलंय म्हणून तो ते पाणी सोडायला तयार नाहीये. त्याला मोठं मडकं मानवत नाहीये. बाळा काही माणसांच्या बाबतीतही असाच होता. स्वामी म्हणजे ही सगळी रचना याच्यासाठी होती तर. गोपाळा गुरुतत्वाशिवाय गुरुपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्याशिवाय अक्कलकोटला पोहोचता येत नाही. मी इथे कसा? मी तर काल धर्मशाळेत होतो. कोणी आहे का? हरिबा, हरिबा. अलख निरंजन, तुम्ही तुम्ही इथे कसे? मी तुला काल रात्री सांगितलं होतं. तुला वाटत होतं की तू पुढे सरकतोयस पण तू त्याच ठिकाणी होतास. वाईट कर्मांची शिडी चढत होतास, पाप करत होतास, सावित्रीच्या मार्गात अडथळा निर्माण करत होतास. अजूनही वेळ गेलेला नाहीये. पुण्य कर, सत्कर्म कर. अक्कलकोटला जाण्याचा हट्ट सोडून दे. पुरे पुरे झाले तुमचे उपदेश. तुम्ही ना काहीतरी जादू टोना केलाय माझ्यावर. कोण आहात तुम्ही आणि का माझ्या वाईटावर उठलात? मी तुझ्या वाईटावर उठलेला नाहीये. तुझं भलं व्हावं म्हणून सांगतोय. ज्या क्षणी तुला प्रचिती येईल त्या क्षणी तुला कळेल. मी अक्कलकोटला जाणार. बघतो कोण थांबवतोय मला. तुमच्या ताकद नाही मला थांबवायची. अरे कोणी आहे का? हरिबा, हरिबा. मालक तुम्ही इथे? तुम्ही तर काल धर्मशाळेत होतात ना? तुम्ही इथे कसे आलात? ते सोड. हातातली सगळी कामं सोडा. ताबडतोब माझ्यासाठी घोडागाडी तयार कर, आत्ताच्या आत्ता. पण मालक तुम्हाला प्रवास करण्यास मनाई आहे. ज्योतिष बुवांनी सांगितलंय तसं. अत्यंत घातक आहे तुमच्यासाठी. ए मला त्याची चिंता नाही. मी सांगितलं ना ते कर. जा.
तुला जर तुझं दुर्दैव ओढवूनच घ्यायचं तर खुशाल घे, पण तुला ठाऊक नाहीये तू कुठल्या प्रवासाला निघालायस ते. अलक निरंजन. स्वामी, आज दिवसभराची सगळी कामं संपलेली आहेत. आता उर्वरित वेळ फक्त तुमच्या सेवेसाठी. स्वामी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे राख आणली. स्वामी, तुम्ही माती आणायला सांगितली होती, ठीक आहे. या मातीला आता काय वाटत असेल? स्वामी, या मातीला आत्ता असं वाटत असेल, आत्ता जर बीज तिच्यामध्ये पडलं तर ते अंकुरित होऊ शकतं. या राखेला आता काय वाटत असेल? राखेला वाटत असेल की आपण काहीच कामाचे नाही, कारण मातीप्रमाणे त्याच्यामध्ये जीवन फुलतच नाही. बर, गया जा बाहेरून कडूळ पाणी घेऊन ये. हो स्वामी. हे काय स्वामी, अहो तुम्ही तर राखेमध्ये गढूळ पाणी टाकलं आणि खाली अगदी नितळ स्वच्छ पाणी आलं. हे कसं काय झालं स्वामी? तुला फार प्रश्न पडले होते ना. एक काम करा, तू आणि गया बाहेर जा आणि राख घेऊन या. मठात येण्या अगोदर मी सगळं बघितलं होतं, राख कुठेच नव्हती. अहो स्वामींनी सांगितलंय ना, म्हणजे राख इथेच असणार. आपण नीट बघूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे काय करतोय बाबा? अरे बंद करे सगळं. हा, काय करत होता तुम्ही हे? माझ्या घरामध्ये मी एकटाच कमावणार आहे. वर्षभर एकही काम जमलं नाही मला. जी काही कामं करायला घेतली ती फसली. लोक माझ्यावर हसतात, चिडवतात मला, म्हणतात की तुझ्यातच काही कौशल्य नाहीये, मीच निरुपयोगी. पण असं कपाळ का घासत होता तुम्ही? किमान नशिबाने तरी मदत करावी म्हणून मी इथे येऊन स्वामींच्या आसनाजवळ माझं कपाळ घासत होतो. स्वामींची कृपादृष्टी झाली तर माझं भाग्य तरी उजळेल. अरे बाबा, ज्याच्या अंगी कर्तृत्वच नाहीये त्याचं भाग्य कसं उजळणार? अरे काहीच कामाचा नाहीस तू, निरुपयोगीच राहणार. मलाही आता असंच वाटायला लागले. हे पहा, स्वतःला असे कमी लेखू नका. या जगातली प्रत्येक गोष्ट ही देवाने तयार केली. या जगामध्ये निरुपयोगी असं काहीच नाहीये. काय रे, सापडली का राख? नाही नाही नाही. सोच बदलेगी तो नसीब बदलेगा. सावित्री की सोच बदली है, उसका नसीब भी बदल गया.
तुला तुझं नशीब उजळवायचंय ना, मग चल आमच्या सोबत. जंगलात असं कोण झोपलंय? एकटंच? काही झालं तर नसेल ना? अरे बाळा, कोण आहात तुम्ही? असं जंगलात झोपू नये. काय झालं तुम्हाला? उठा बघू, उठा. गौतम, तू? सावित्री आई, तू? पण तू असं घरातून का निघून आलास? सावित्री आई, मला तुझ्याशिवाय भीती वाटत होती. तू गेलीस आणि बाबा तुझ्या मागोमाग तुला शोधायला आले. त्यामुळे मला जास्त भीती वाटली आणि मी निघालो. पण तू इथे असं जंगलात एकटाच? नाही नाही, मी एकटा नाही, ते काका पण होते माझ्यासोबत. त्यांनी सांगितलं की मला सावित्री आईने पाठवलंय. ते माझ्यासोबतच होते, रात्रभर तिथेच झोपले होते. पण मी कुणालाच पाठवलं नव्हतं आणि असं कुणाला काही सांगितलंही नव्हतं. ते काका काका कुठे गेले? सावित्री आई, ते काका कुठे गेले? अरे कोण काका? इथे तर कोणीच दिसत नाहीये. काका 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 कुठे गेलात? काका, ही नक्कीच स्वामींची रचना असणार. गौतम, ते काका नव्हते. त्यांच्या रूपात स्वामींनीच तुला मदत केली. माझ्या अनुपस्थितीत त्यांनी तुझी काळजी घेतली, तुला सोबत केली, तुला सुरक्षित ठेवलं. स्वामी स्वामी माझ्यासोबत होते? हो. चल, मी तुला घ्यायलाच आले. आता आपण सोबत अक्कलकोटला जाऊ. पण बाबा तुला अक्कलकोटला जाऊ द्यायचं नाही बोलत होते, म्हणून तर मी घरून निघून आलो. ते पुढे निघून गेले असतील, कदाचित पोचलेही असतील. चल, आपण निघूया. हा, मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे. मीही निघतोच, पण फार वेगाने जाऊ शकत नाही. तू पुढे जा आणि तुला जे मी सांगतो ते कर. मालक, खरंच हे करायचंय? हो. त्या साधूच्या तोंडून कळालं की सावित्री अजून जिवंत आहे. मी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला तरी वाचली. तू जा, सांगितलं ते कर. जा सावित्री, या खेपेला तू वाचणार नाही. भानुदास, अरे सावित्रीचा विचार सोड. तुझा जीव कसा वाचणार याचा विचार कर. कर्माला आणि नशिबाला गृहीत धरण्याची तुझी सवय तुझ्या अंगलट येणार आहे.
अरे कर्म म्हणजे डावा हात आणि नशीब म्हणजे उजवा हात. कुठला एक हात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. अरे कर्माचा हात उचल, नशिबाचा हात आपोआप सहाय्य करेल. अधिक कर्माचा हात चालव, त्याला कमी लेखण्याआधी त्यातली क्षमता पडताळून तर बघ. तुला तेच संधी देते. ज्यातलं एक मडका उचल. कोणतं घेऊ? ते लहान घेऊ का हे मोठं घेऊ? अरे हीच तर समस्या आहे. निर्णय घेण्यात इतका वेळ घालवतोस की वेळ निघून जाते. निर्णय घे आणि मोकळा हो. आणि मग घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे पटवून देण्याकरता धडपड कर. अरे हे मडका असं का ठेवलंय? ते गळकय स्वामी, छिद्र पडले, पाणी धरत नाही, त्याचा काही उपयोग नाही. बर आण ते इकडे. हे घे, हे मडका स्थानावर घेऊन ये आणि याचा सदुपयोग करून दाखव. स्वामी हे छिद्र पडलेलं गळकं मडकय, ह्याचा सदुपयोग मी काय करणार? शिवशंकर शंभा. निरुपयोगी माणसाच्या हातात निरुपयोगी मडकं. अरे स्वामींनी थट्टा केली तुझी. हे पहा, स्वामी कोणाचीही थट्टा करत नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक अर्थ दडलेला असतो. सावित्री आई, मला भूक लागली आहे आणि तानही. अरे देवा, या जंगलात जवळपास कुठलं गाव आहे किंवा धर्मशाळा आहे हे सुद्धा माहित नाही. आता तुला काय देऊ आणि कुठून आणू? सावित्री आई, स्वामी आहेत ना, ते करतील काहीतरी. नेहमी करतात तसं. श्री स्वामी समर्थ. स्वामी मदत करा, काहीतरी मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटला चाललात? हो, माझ्या गौतमला भूक लागलीये. इथे जवळपास कुठलं गाव किंवा धर्मशाळा आहे का? नाही हो, इकडे जवळपास काहीच नाहीये. चौकडे जंगलच जंगल आहे बघा. हे घ्या माझ्याकडली शिदोरी. नाही नको, तुम्हाला लागेल पुढे, आम्ही निभावून नेऊ. अहो नाही हो, घ्या, मी घरून जेवूनच आलेलो आहे. मुलाला भूक पण लागले, ही शिदोरी त्याच्यासाठीच. तुम्ही पण खाऊन घ्या. मी इथं कुठं जवळ पाणी आहे का बघतो आणि पाणी घेऊन येतो. हो. स्वामी धन्यवाद. नेहमीप्रमाणे तुम्ही याही वेळी मार्ग काढलात. चल. हे बघ, एक बाई या वाटेने दिसेल. हे घे, यात विष आहे. मी दिलेल्या शिदोरीतल्या जेवणात हे मिसळायचं आणि काही करून त्या बाईला ही शिदोरी खाऊ घालायची. पण तिने जर विचारलं तर मी कोण आणि काय सांगू? स्वामी भक्त असल्यासारखं वाग.
वाट सुरू आहे असं सांग, पटकन विश्वास बसेल आणि गंडवणं सोपं जाईल तुला. हे काम झालं की माझे मालक तुला आणि मला दोघांना मालामाल करून टाकतील. एक लक्षात ठेव, तुझं एकच काम सावित्रीला संपवायचं. हे घे पैसे. सावित्री, तू जिवंत असली ना तरी आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरणार आहे. तुला जीवे मारण्याची माझी ही योजना फसू शकत नाही. बघू कोण अडवतं ते. पापाचा शेवट पश्चात्तापाने होतो भानुदास. तुला लवकरच कळेल. स्वामी, हे मडकं पाणीच काय, काहीच साठवत नाहीये. तांदूळ ठेवून बघितले, खाली पळसाची पानंही टाकली, तरी किडे आज शिरलेत. स्वामी, हे मडकं काहीच कामाचं नाहीये. हे पहा, घाई करू नका आणि असे निराश होऊ नका. दुसरा कोणता तरी पर्याय सापडेल तुम्हाला. नाही, काही उपयोगाचं नाहीये. वाद्यही होत नाहीये आणि काही शिजवायच्याही कामाचं राहिलेलं नाहीये. बाळा, एक काम कर. जा. जशी आज्ञा स्वामी. सावित्री आई, मी पण तुला बरोबर